नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. भाग 15. मनुष्य विविध देवतांची उपासना का करतो? ओवे आहेत 68 ते 71 आणि गीतेचा श्लोक आहे 12. मागच्या श्लोकात भगवंतांनी जितकी भक्ती तितकी प्राप्ती हे सूत्र सांगितले. आता परमेश्वर परम कारुणिक आहे, मग सर्व मानव त्याचीच भक्ती का करत नाहीत? त्याचे उत्तर या श्लोकात दिलेलं आहे. श्लोक 12. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्माच्या सिद्धीची म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते. परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धिभेदासी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ते मी जो एक त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देव म्हणती अचर्चाते. म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेदशून्यता आहे, तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मती वशे संभ्रम विवंचिती. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी म्हणजे वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असा भेद पाडतात. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आणि मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. भगवंत म्हणतात की या मनुष्यलोकी कर्मापासून फळ शीघ्र प्राप्त होते, म्हणून लोक नाना देवतांची उपासना करून कर्माचे फळ शीघ्र पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. मनुष्याला निष्काम भक्ती करून परमेश्वराशी ऐक्य प्राप्ती करून घेण्याची इच्छा नसते. मोक्षाची इच्छा करणारा हजारोत एखादा. सर्वसाधारणपणे त्याचे मन बहिर्मुखी असते. इंद्रियांना विषयोपभोग हवे असतात. त्याप्रमाणे मानव आपल्याला विविध भोग कोणाकडून प्राप्त करून घेता येतील त्याचे भजन करतात. मागच्या श्लोकात सर्व लोक मलाच भजतात म्हणजे मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः असं म्हटलं होतं, आणि आता या श्लोकात देवतांची उपासना करतात असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवानी याची संगती लावताना म्हटलं आहे, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावतः भजनशील जाहले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहे तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो, पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचं हे सर्व बिघडतं. ते असं की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी निर्माण होते, त्यामुळे ते मी जो एक त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. वास्तविक एकच परमेश्वर असताना असा फरक का होतो? ज्ञानदेवांनी मनुष्याचे अविवेकी वागणे कसे असते ते सांगितलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की परमेश्वर एकच असून सुद्धा मनुष्य त्याच्याकडे भेदबुद्धीने पाहतो, त्यामुळे त्याच्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतो. मग त्या नामरहिताला नाम देतो. जो चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतो. हा देव क्षुद्र, हा श्रेष्ठ, हा नवसाला पावणारा, हा फक्त त्रास देणारा, अशा भेदबुद्धीने तो ईश्वराकडे पाहतो. अर्थातच एकदा ईश्वराकडे श्रेष्ठ कनिष्ठ या भावनेने पाहिलं की प्रत्येक देव वेगवेगळे सुखोपभोग देणार हे तो ठरवून टाकतो. मग त्या मनुष्याची उपासना करण्याची पद्धत सुद्धा बदलते. नाना प्रकारचे हेतू मनाशी धरून तो नाना प्रकारच्या देवतांना भजतो व त्या त्या देवतांकडून फलप्राप्ती करून घेतो. मनुष्याला वाटते की हे फळ आपल्याला त्या देवानं दिलेलं आहे, परंतु हे सर्व त्याच्याच कर्माचं फळ असतं.
आता ही फलप्राप्ती वास्तविक कोणाकडून होते ते पुढे ज्ञानदेव स्पष्ट करून सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.